नमस्कार, मी प्रियंका कौल. सामान्य जनतेचा या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. तर सध्या आपण आहोत गोळीबार 3 मध्ये श्री गणेश दर्शन रहिवासी सेवा समिती या ठिकाणी. तर जाणून घेऊया इथल्या रहिवाशांकडून काय आहेत त्यांच्या समस्या. काय सांगाल तुम्ही? नमस्कार, माझं नाव अनघा सुहास नाचणकर. मी महिला अध्यक्ष आहे इथली. मुळात म्हणजे मला इथे राहून आज 40 वर्ष झाली आणि 40 वर्षापासून आम्ही आज इमारत होईल, उद्या आम्ही इमारतीमध्ये राहायला जाऊ, ती समस्या सगळ्यात मोठी आहे. आज वर्षानुवर्ष इथल्या म्हणजे नाल्यातलं पाणी म्हणा, पावसाचं पाणी आमच्या घरातून शिरतं आहे आणि त्याच्यामुळे आमचंच नाही तर आमच्या मुलांचं सुद्धा आरोग्य धोक्यात येतं आहे. तर मुळात ही पहिली समस्या आहे की इथे सरकारने लक्ष द्यावं. म्हणजे काहीतरी आम्हाला आमचं जर पुनर्वसन करायचं झालं तर आज आमची मुलं इथल्या शाळेमध्येच आहोत. आज वर्षानुवर्ष आम्ही आज आमचे वडील म्हणजे काय म्हणता येईल पूर्व पिढी इथे राहिले, त्यामुळे आम्हाला इथेच घरं दिलं तर फार महत्त्वाचं होईल. लहान मुलांना जो त्रास, इथे राहणाऱ्या रहिवाशांना पावसामध्ये पाण्याचा त्रास आणि ज्यामुळे त्यांचं आरोग्य बिघडतं, तर मला वाटतं येणाऱ्या सरकारने किंवा आता आहे जे सरकार त्याने इथे लवकरात लवकर ह्या जागेची NOC आणून या इस्लाम एरियावरती आमच्या राहत्याच जागेवरती आम्हाला इथे घरं बांधून द्यावी, ही आमची नम्र विनंती आहे. पण काय सांगाल तुम्ही, म्हणजे आत्तापर्यंतचं जे सरकार होतं त्याने कितपत लक्ष दिले? आतापर्यंत जे सरकार आहे त्याने दिलं आहे लक्ष, कामं चालू आहेत थोडीफार, पण अजून ज्या पद्धतीत व्हायला पाहिजेत त्या पद्धतीत झालेली नाहीत कामं. जी मुळात NOC हवी होती ते अजून काय आलेली नाही. ते एकदा आले की इथलं कामाला सुरुवात होणार आहे आणि आम्ही खरोखरच आत्ता जे येणारं सरकार आहे, जे गटबंध सरकार, आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि खरोखर त्या सरकारचं आम्ही स्वागत करतो. पहिलं म्हणजे गटाराचं पाणी. गटार म्हणजे असंही गटाराची घाण आहे ना, ते स्वच्छता व्हायलाच पाहिजे. आणि मेन म्हणजे पाण्याचं सकाळचं ते एक. आणि इथल्या आजूबाजूची लोक राहणारी आहेत त्यांना पण काय तकलीफ न व्हावी असंच वाटतं आम्हाला. काय सांगाल तुम्ही, कितपत महिला सुरक्षित आहेत? कोणत्या सरकारच्या काळात सुरक्षित होते? आता आपण मागचं जर पाहिलं तर बऱ्याच वेळेला वर्तमानपत्रामध्ये रेप केस किंवा महिलांवर होणारे अत्याचार याविषयी सतत बातम्या असायच्या. पण आता आपण या मागल्या वर्षामध्ये बघतोय, 5-6 वर्षामध्ये अशीच म्हणजे किंचित बातमी असते. त्यावरूनच आपल्याला कळतं की हे प्रमाण थोडं कमी झालं आहे. आणि आजच्या ज्या महिला आहेत त्या म्हणजे त्याला विरोध पण करतायत. तसं तुम्हाला असं ऐकायला येत नाही की महिलांनी अत्याचार सहन करून घेत आहेत. कळलं की नाही? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. महिलासुद्धा तेवढ्याच जिगरीने उठल्या आहेत आणि आपलं सुरक्षितता. आता आपण मोबाईलमध्ये बघतो की आपल्यावर असा काही कठीण प्रसंग आला तर आपण काय करू शकतो, म्हणून आपण एखादा ॲप घेतो. मग त्या ॲपवर आपण बघतो की असं घडलं तर पोलीस कितपत आपल्याला मदत करू शकतात. समजा अपरात्री आपण वाहनातून येत असेल किंवा ट्रेनने येत असेल तर आपण आधी बघतो की पोलीस आहेत की नाही. नसल्यास आपण कोणाची मदत घेऊ शकतो. आणि म्हणजे या सरकारच्या काळामध्ये, कोणत्या सरकारच्या काळात? शिवसेना भाजपाच्या काळामध्ये आपल्याला म्हणजे असं त्यांनी असं हे केलं आहे की आपण कसं सुरक्षित राहू शकतो. कळलं की नाही? म्हणजे आपल्याला ती वृत्ती आपल्यामध्ये जागृत झाली की काय याला हे करू शकतो, प्रतिकार आपण कसा करू शकतो असं मला वाटतं. सुद्धा आम्हाला इथे काही भीती वाटत नाही, पण काय काय ठिकाणी असे रेपचे खूप प्रकार वाढलेले आहेत. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षाच दिली पाहिजे. जसं पार्ल्याला आता हल्लीच झालं आहे, एका मुलीवर रेप झालं आहे आणि तिला मारून टाकले. त्या लोकांना, अशा लोकांना फाशीची शिक्षा देऊनच मारून टाकलं पाहिजे, त्यांना सोडलं नाही पाहिजे. आत्ता सध्या तुम्हाला इथे कोणतं सरकार हवं आहे? सरकार आम्हाला युती सरकार आलं तर सर्व चांगलं होईल. कोण सध्या आमचे ते व्यवस्थित कामं करत आहेत. नगरसेवक आम्हाला भेट देत आहेत, रीतसर येत आहेत, आमची व्यवस्थित कामं पण होत आहेत. तर आम्हाची ही विनंती आहे की म्हणजे सरकार भाजपचं युतीचं आलं पाहिजे. काय कामं करायची राहिलेत, अपेक्षा काय आहे तुमची? कामं तर होतच असतात, पण त्यामध्ये थोडंफार आपण पण लक्ष दिलं पाहिजे. तर त्याप्रमाणे ते लोक काही सतत आपल्याकडे येऊ शकत नाही, कोणते पण त्यांची दुसरी पण कामं असतात. तर जे काम चालू आहे ते व्यवस्थित चालू आहे. काय सांगाल सर? दुसरी गोष्ट म्हणजे आता आम्हाला आमच्या एरियात लाईटी बसून घ्यायच्या आहेत, LED हॅलोजन. कारण इथे रात्रीचे काही म्हणजे चोर वगैरे फिरत असतात. परत CCTV कॅमेरे बसून घ्यायचे. तर आमची अशीच अपेक्षा आहे की त्यांनी आमची ही कामं पूर्ण करावीत.
कोणतं सरकार पाहिजे, भाजप काँग्रेस? आम्हाला इथे युतीचं सरकार पाहिजे, सेना भाजपचं. आज त्यांनी बरीचशी कामं आमच्या एरियामध्ये केलेली आहेत आणि याच्या पुढे करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडून. आणि काय सांगाल, भाजप आणि शिवसेनेची युती झाली, मग हे निवडणुकीच्या दरम्यान झाले, तर त्याबद्दल काय सांगाल? निवडणुकी युती दोघांनी मिळून चांगली कामं करावीत हीच आमची अपेक्षा आहे. दोन सरकारमधला फरक आता म्हणजे महागाई म्हणजे गॅसचं सांगायला गेलं तर आता जरा जास्तच गॅस ची किंमत वाढले. पूर्वीच्या जे सिलेंडर होते ते आम्हाला साधारण 500 रुपयापर्यंत मिळत होते, परंतु आता सबसिडी करून जवळजवळ 800 रुपयापर्यंत भाव नेलेत. आणि त्याच्यानंतर भाज्या म्हणा, कांदे, बटाटे म्हणजे कधी भाव चढतात तर आणि एवढे चढतात आहेत की आपल्यालाच डोक्याला टेन्शन येतं की बाबा किती रुपये न्यायचे. 100 रुपयाची नोट नेली की ती सगळी संपवल्याची घरी येत नाही आणि आणतो काय तर अर्धी पिशवी भाजी. तर आमची या सरकारकडून अशी अपेक्षा आहे की या सगळ्याचा जरा मध्यमवर्गीयांवर काय परिणाम होतो या महागाईचा त्याचा विचार तुम्ही जरा करायचा. आणि ही जी वाढती महागाई आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे, कारण हे भाज्यांचे कडाडलेले दर आम्हाला परवडत नाही आहेत. कारण 20 रुपये 30 रुपये पाव तांदूळ जरी घ्यायला गेलो तरी कोलम 60-70 शिवाय मिळत नाही आहे. आणि आम्ही जर 5-6 माणसं घरी खाणार असलो तर एवढा पैसा आणायचा कुठून? तर त्या महागाईवर थोडं नियंत्रण या सरकारमध्ये आलं पाहिजे. समज आम्हाला जरी दर महिन्याला आम्हाला पैसे हातात दिले जातात, बरोबर आहे, त्यामुळे महागाई वाढल्यामुळे आम्हाला असं म्हणजे दुसरा महिना येईपर्यंत आम्हाला टेन्शन असते की आम्हाला पैसे पुरतील की नाही पुरतील असं. त्यामुळे आम्ही पण खूप म्हणजे टेन्शनमध्ये असतो की आम्हाला तो महिना कसा जाईल असं जाईल. त्यामुळे बरोबर बोलले की महागाईचं प्रमाण थोडं नियंत्रण झालं पाहिजे. अजून एक गोष्टीचं अभिनंदन करेन की त्यांनी जे GST इम्प्लिमेंट केलं ते सर्वात उत्तम होतं. कारण काँग्रेसच्या सरकारच्या काळी जे आपण कर्जबाजारी झालो होतो, म्हणजे आपला देश जो कर्जबाजारी झाला होता तो त्यांनी सुटसुटीत केला आहे. म्हणजे आता आपल्याकडे पैसा जमा आहे, सरकार हे पूर्ण आपलं जे भारत आहे ते कर्जमुक्त झालेलं आहे आणि याचे आम्ही अभिनंदन करतो सरकारचे. गेली 50-55 वर्षामध्ये जे नाही झालं ते या 5 वर्षामध्ये झालं. त्या संदर्भामध्ये वैयक्तिक तरी मी असं म्हणेन की आम्ही संतुष्ट आहोत त्याच्याविषयी. दुसरा राहिला प्रश्न असा की आम्ही इथे 50-55 वर्षापेक्षाही जास्त कालावधीमध्ये राहतो आहे. इथल्या ज्या स्थानिक समस्या आहेत, गटराचं आहे, टॉयलेटचं आहे, पाण्याचं आहे, पावसाळ्याच्या टायमाला जे हाल अपेक्षा होतात आमच्या जीवन सर्वांच्याच, मुलाबालापासून सर्वांच्या, तर त्यासाठी आमची अशी ही मागणी आहे की ह्या जागेचं पूर्णतः डेव्हलपमेंट व्हावं आणि ह्याच जागेवरती ज्या आमच्या मागील पिढीला किंवा आमच्या पिढीला पुढच्या येणाऱ्या पिढीला त्या सर्व त्रासापासून मुक्तता व्हावी आणि इथे आमचं डेव्हलपमेंट व्हावं. हे येणाऱ्या सरकारजवळ आमची महत्त्वाची आणि अत्यंत याची अपेक्षा आहे. काँग्रेस आणि BJP आपापल्या जाहिराती करतायत. जाहिरात ही महत्त्वाची असते, बरोबर आहे की नाही. आजची काळाची गरज आहे. जाहिरात केल्यामुळेच कळतं आपल्याला की आपण किती काम करतोय. पण आज जी स्थिती आपण बघतो की एवढा पैसा खर्च केला जातोय की तुझी जाहिरात चांगली की माझी जाहिरात चांगली. तर माझं असं नम्र निवेदन आहे की या जाहिरातीवर खर्च करण्यापेक्षा तो जर पैसा आपण दुसऱ्या कुठच्या प्रगतीसाठी म्हणजे नागरिकांच्या प्रगतीसाठी वळवला तर नक्कीच नागरिकांचा विकास त्यातून. या होत्या श्री गणेश दर्शन रहिवासी सेवा समिती इथल्या लोकांच्या समस्या. पुढे भेटूया आपण अशाच कौल सामान्य जनतेच्या कार्यक्रमामध्ये. मी प्रियंका, कॅमेरामॅन राजेशसह गरजा हिंदुस्थान, आवाज सामान्य जनतेचा. ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा गरजा हिंदुस्थानला आणि बेल आयकॉन प्रेस करा.